दिसतंय ना? हो. पण तुमचा पूर्ण स्क्रीन आला, नुसतं नाही आली. स्लाइड नाही दिसत आहेत का? नुसती स्लाइड नाही आली, पूर्ण स्लाइड बरोबर दिसतंय बाजूची ते. पण आली. हा, आता आता प्रेझेंटेशन. सांगा. आता हा, ठीक आहे आता आता? बरोबर. हो. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी, गुणातीत निर्गुणाचे भेटी
संत गोरा कुंभारांची काही पंडित विद्वान म्हणून ख्याती नव्हती, पण त्यांनी निर्गुण सगुणाचा कोड कसं सुंदर सोडवलं बघा. निर्गुणाच्या भेटीला सगुणाने, मी सगुण आहे, आता सगुणातच राहणार आहे, सगुणासंगेच मी आलोय भेटीला, पण तव झालो प्रसंगी गुणातीत. आणि ते म्हणले, माझं मलाच कळत नाही, सुखासुखी पडली मिठी पडली कैसी. ते कर्तृत्व तिथं मीपणा नाहीच, आपोआप कसं घडलं मलाच माहित नाही, जिव्हा पै खादली मला सांगता येत नाही, मला रूपच नाही तर माझं नाव काय सांगू तुम्हाला, माझं रूप नाही नाव सांगू काय, मला रूपच नाही तर नाव कसं काय सांगू. आहा, ते हा जो सगुणापासून निर्गुणाचा प्रवास आहे, तो आज रामदास स्वामी आपल्याला उलगडून दाखवणार आहे. हम्म, त्या ओव्या, त्याच ओव्या आहेत. तर आपण आधी तो बघूया. आपण फारच या अभंगावर इतका मेडिटेशनचा लेवलचा अभंग आहे गोरा कुंभारांचा, फारच सुंदर. मग बघूयात आपण आधी पण आपली प्रार्थना. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. हं. आता हा आपण 9वा समास बघत आहोत. त्याच्यामध्ये जणू काही आधीच्या येऊन गेलेल्या सगळ्या ज्ञानाचा सार सार समर्थांनी ओतला आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या आपण आज साधनेचा क्रम सगुण ते निर्गुण ह्या ओव्या आज बघायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मग पुढचे विषय तसे येतील तसे उलगडत जातील. आपण गेल्या वेळी काय बघितलं की आधी आत्म्यास अनन्यता बोलली, ते विवेके प्रत्यया आली. तो प्रत्यय माझा यायला पाहिजे. मग त्यासाठी हे कशासाठी आपण केलं, तर आत्मानात्म विवेक केला की मला साधना सुलभ होते. म्हणजे काय होतं की मला सुलभ होते म्हणजे मला शरणागती, अनन्यता काय ते मला समजतं. अनन्यता शरणागती ही मला, मी एक क्रिया समजतो, ती क्रिया नाही आहे. ते काय त्या समर्थ सांगणार आहेत अनन्यतेवरती, आणखीन समर्थांच्या ओव्या आपण बघणार आहोत. पण ते समजतं मला, हा विचार जेवढं जमेल तेवढं. आज समर्थांचं आपण अलीकडल्या दशकातलं आता गुणरूप आपण बघत आहोत. तर गुणरूप दशकच होता 9वा, त्याच्यामधल्या काही ओव्या बघणार आहोत. ते म्हणतात तुम्हाला जेवढं समजतं ना तेवढं तेवढं पुढे तुम्ही मार्गक्रमण करत चला, ती प्रगती होत राहते. फक्त ध्येय मात्र आपण विसरायचं नाही. बर, मग त्या ध्येयाकडे बघण्यासाठी आपण हे पिंड आणि ब्रह्मांड याचं कार्य बघितलं. हा विषय सुद्धा आधी येऊन गेलाय. मग ती पुनरावृत्ती का करावी लागते आणि कसली केली आहे या संदर्भात आपण आपण आणखी बघितलं. आणि पिंड हे कार्य आहे, ब्रह्मांड हे कारण आहे. ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म हे कारण आहे. आणि त्यातनं हे माझं देला आपलं मूळ धागा. आपण बघा, एक काव्य किंवा कीर्तन बघताना असं म्हणलं होतं की ते अ, अद्वैत वेदांताची मूळ खूण, मूळ रेफरन्स विसरता नाही का.
तिथून माझं काव्य स्फुरलं पाहिजे. ती मूळ परमात्म्याची ओळख. तर ही पृथ्वी जळापासून आली, पुढे ते जळी निमाली, हा सगळा विषय आधी येऊन गेलाय. आकाश, वायू, अग्नी वगैरे. पृथ्वी सगळ्यात जड आहे, पण ती जड असली तरी त्याचं स्त्रोत, त्याचं पाठीमागचं मूळ हे आकाश आहे. तसंच जीव जरी आत्ता मी आज शरीर मला दिसत असलं तरी हे शरीर म्हणजे काही मी नाही. माझ्या मते माझ्या शरीराला चेतना कुठून मिळते, असं आत आत आपण जर विचार करत गेलो तर मी म्हणजे खरं कोण ते कळण्यासाठी हा आपण करून बघितला. हा स्थूल आहे, दिसतं समोर, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी दिसतं. पण मग ह्याच्या पलीकडे सूक्ष्माचा विस्तार आहे. आणि सूक्ष्माच्या कार्य हे ईश्वर सगुण निर्गुणाच्या उंबरठ्यावर आहे. आणि ते कसं आहे ते म्हणले, गूढ माया मूळ माया परब्रह्मी पावती लया. म्हणजे आपण ह्याच्यावर सुद्धा आपण आधी विचार केला होता. हे आपल्याला समजण्यासाठी आपण एक असं एक रूपक प्रत्येकाने करून बघायचं असं ठरलं होतं. की आपण झोपेतनं जागे झालो, पहिल्यांदा पण नुसती जाग येते, मग आपल्याला आपल्या शक्तीची आठवण होते की अरे हा मी जागा आहे. आणि मग मला आता ही प्रक्रिया एवढी फास्ट होते की आपण खूप 2-4 स्टेप नंतर आपल्याला कळतं. तशीच आपल्याला झोपेमध्ये जाताना होते. तर ह्या गुणमाया मूळ माया सगळ्या परब्रह्मी लीन पावतात. आणि हे परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. या विवेकाने आतमध्ये आतमध्ये जायचंय. त्याचं एक उदाहरण, अ, एका स्वामीजींना एका सत्संगामध्ये एकाने विचारलं. त्यांनी अद्वैत वेदांताचा खूप अभ्यास केला होता आणि त्यांचे पती पत्नी दोघे अभ्यास करत होते. त्यांनी पत्नी स्वामीजींना काय म्हणल्या, प्रेमाने चाललं होतं सगळं. ते म्हणले ह्यांना सांगा जरा, यांचा राग, त्यांना रागवतात घरी. तर तर त्यांनी पतींनी काय विचारलं होतं, त्यांनी आत्मानात्म विवेक म्हणजे काय विचारलं होतं. ते संत काय म्हणले, ते म्हणले अरे तुला राग येतो ना, ठीक आहे म्हणे, ऍक्सेप्ट करा येतो, पण हा कुठून येतो ते शोधत का नाहीस तू. तर ते पत्नी काय म्हणल्या, ते म्हणले सगळं यांचं करून झालंय की राग सगळं सांगून झालंय म्हणे माझं, की राग आला की 10 अंक मोजा, काय थंड पाण्याने आंघोळ करा वगैरे. तर ते संत म्हणले अरे ते एवढा अभ्यास केलायस, हे म्हणले सगळे उपाय वरवरचे आहेत. बघा हा ते किती थोर साधक होते. ते म्हणले हे सगळे उपाय वरवरचे आहेत. म्हणजे खोल उपाय काय, खोल उपाय म्हणले मी कोण हे शोधून काढ. आणि ही तुझी खरी आयडेंटिटी आहे. म्हणजे समजा कोणी तुझ्या देहाची निंदा केली, मग तू जर त्या खोल आयडेंटिटीला घट्ट पकडलेला असलंस ना, की मग तुला राग नाही येणार या देहाची आयडेंटिटी करायला. तर म्हणलं, त्यांनी विचारलं कसं, तर संतांनी जे सांगितलं ते उदाहरण खरं मला तुम्हाला सांगायचं. समजा म्हणे कोणी ऍक्टर असेल, तो नाटकात सुंदर काम केलं, त्यांनी त्याने काम सुंदर केलं, पण त्याच्या नाट्याचं जे लेखन होतं ना, ते काही काही वेळा असं होतं की नाटक सगळ्याच दृष्टीनं श्रेष्ठ असतं असं नाही. लेखन कदाचित कमकुवत असतं, त्याच्यामध्ये लेखनामध्ये काय म्हणतात, त्याच्या त्याला कमकुवत असतं लिखाण, त्याला आपल्या बुद्धीला ते पटत नाही. तर म्हणजे कोणी जर नाटकामध्ये असतं, नाटकाची करताना असं म्हणलं, हा ह्या पात्राने असं कसं केलं, अमुक कसं केलं, हे चुकीचं होतं. त्यामुळे ते जर तू ऐकलंस तर ते तुला नावं ठेवत नाही, तुझ्या ऍक्टिंगला नावं ठेवत नाही, त्या नाटकातल्या लिखाणाला नावं ठेवतात. म्हणजे तुला राग येतो का, नाही येणार. कारण निंदा कोणाची चालली आहे, ते लेखकाने असं वाक्य कसं म्हणलं, त्यांनी असं कसं म्हणलं. तर तसं नाही म्हणले. मग म्हणे काय येत नाही राग, कारण म्हणे तू त्या नाटकाच्या भूमिकेतनं आता बाहेर आला आहेस आणि तू वेगळेपणे पाहू शकतोस. तर या आपणच आपल्याकडे वेगळेपणे पाहण्याची कला शिकण्यासाठी, माझेच दोष मला दिसण्यासाठी हा सगळा विवेक आतमध्ये जाणं आहे. कारण मोक्ष म्हणजे काय स्वामीजी सांगणार आहेत, की सर्व उपाधींचा शेवट आहे. म्हणजे या सगळ्या माझ्या उपाधी आहेत. काय मी सुंदर दिसतो, मला अमुक विद्या आहे, मग त्या विद्येचं कोणी निंदा केली की मग मला वाईट वाटतं. माझ्यापाशी जी कला आहे
ही कला उपाधी आहे. तिची कोणी निंदा केली की मला वाईट वाटतं. पण समर्थ सांगतायत, सर्व उपाधींचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई. आता आधी थॉट पुरा करतो. ते म्हणले, उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. म्हणजे आपल्याला किती जरी संकट आली तरी मी जर माझी मूळ आयडेंटिटी घट्ट धरलेली असेल, समर्थ म्हणतात तुम्हाला दुःख व्हायचं नाही. माया त्यागे त्यागे शाश्वताला ओळखा. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. ही सर्व उपाधींचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट. समर्थांनी त्याला, आपण जे मी ज्याला संसारात महत्वाचं महत्वाचं असं धरून चाललोय, समर्थ त्याला म्हणतात दृश्य खटपट. ते काय खरं नाही ते. ते माया त्यागे शाश्वताला ओळखावे, हे म्हणजे ती जी जाणीव आहे, परब्रह्म ब्रह्म जे आहे, त्याला ओळखावे. तर म्हणले असं आहे की जे परब्रह्माचं ओळख आहे, ही हे सगळे आपण जो बघितली पिंड ब्रह्मांड मन अंतरंग, त्याला आपण शुद्ध जाणीव असं म्हणतो. ही शुद्धीकरण, मन शुद्ध करायचं. तुम्ही म्हणाल या जाणीवेला परब्रह्म काय कल्पांत झाला तरी राहते, त्या त्या काही शुद्ध जाणीवेचे काही दाखले सांगा की ते अस्तित्वात आहे. हे आम्हाला कसं समजायचं, काही उदाहरण द्या. तर बघा, आता आपण एक आपल्याला पटण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊ त्या जाणीवेचं. ह्याचं बघा, जॉन विल्यम्स ड्यून हा पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटनतर्फे हा एरोनॉटिक्स इंजिनियर होता. एरोनॉटिक्स इंजिनियर होता. आणि तो तो विद्वान होता. त्याच्या वेळेस खरोखर तो शिकलेला होता. तर त्याचं काय झालं त्या युद्धामध्ये, त्याला आधी आफ्रिकेमध्ये युद्ध झालं, त्याच्यात सुद्धा ब्रिटननी पाठवलं होतं. त्याला फॉक्स ऑफ द डेझर्ट अशी पदवी दिली होती, कारण इतका तो निपुण होता युद्धच्या रणनीतीमध्ये. तर काय व्हायला लागलं की त्याला त्याच्या टेंटमध्ये रात्री झोपल्यावर जी स्वप्न पडायची की ते दुसऱ्या दिवशी युद्धामध्ये काय होणार आहे ते त्याला स्वप्नात दिसायला लागलं. तर त्याला आधी चमत्कारिक वाटलं ते. मग त्यांनी काय केलं, डायरीत लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि ते पुस्तक आता हे अन एक्सपेरिमेंट विथ टाइम ह्याच्यात त्यांनी प्रसिद्ध केले त्यातल्या काही आठवणी. पण काय झालं, त्याला त्या युद्धामध्ये, युद्ध काळामध्ये त्याला टायफॉइड झाला आणि त्याला परत यायला लागलं. पण त्यांनी त्याचं वर्णन काय केलंय, मला म्हणले, आय वॉज एबल टू एक्सपिरियन्स द फ्रॅगमेंट्स ऑफ फ्युचर इन माय ड्रीम. मग आता ही जाणीव कुठून आली, ह्याचा अर्थ काय. तर हे एका स्वामीजींबरोबर खूप वर्षापूर्वी डिस्कस करत होतो. ते म्हणले, अरविंद ह्याचा अर्थ तू काय काढलास. आता माझी अक्कल किती चालणार, मग स्वामीजींना सांगितलं तुम्हीच सांगा. तर त्याने फार छान सांगितलं. ते म्हणले, जॉन विल्यम्स ड्यून त्याच्या पुस्तकात काय म्हणतो की मला फ्रॅगमेंट्स ऑफ फ्युचर मला दिसले. म्हणजे जे फ्रॅगमेंट आहे तर मग ते पूर्ण काहीतरी असलं पाहिजे की नाही, पूर्ण काहीतरी असलं पाहिजे. मग जे काही आहे ते रॅन्डम आहे का त्याला योजना आहे, त्याला योजना आहे. रॅन्डम काहीच नाही भगवंताच्या क्षेत्रामध्ये. भगवंत अत्यंत सर्वज्ञ आहेत, भगवंत सर्वशक्तिमान आहेत. तर म्हणजे आपण ह्या विश्वाच्या योजनेमधला आपण एक भाग आहोत, ह्याचं त्या शास्त्रज्ञाला ग्लिम्सेस आल्या. आणि ह्या अर्थाने बघा, या गुणरूप या दशक आपला चालला आहे त्याच्या जाणपणाचं निरूपणामध्ये हे जे आणखीन पिंड ह्या किंवा ह्या समासामध्ये सुद्धा जे आपण म्हणलं, पिंड कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण. ते हे ब्रह्मांड कारण काय आहे त्याच्यामध्ये आपण शिरण्यासाठी आपण सोप्या शब्दात असा आपण एक विधान करू की आता हे फ्रॅगमेंट्स ऑफ फ्युचर वगैरे, आता आपल्याला काय त्याचा अनुभव नाही, पण आपण आपण एक सार काढू आपल्या सोप्या शब्दामध्ये. ही सृष्टी जी आहे आपल्याला जी समोर दिसते, ती अव्यक्त अवस्थेतून आज व्यक्ताला आलेली आहे. ठीक आहे, एवढं तर सोपं आहे.
म्हणजेच काय झालं की जड आणि सृष्टी दोन्ही असतात, जड आणि सजीव दोन्ही असतात की नाही. तर जड आणि सजीव या दोघांचं उपादान कारण ब्रह्मच आहे. तर उपादान कारण ही टेक्निकल टर्म तुम्हाला जड वाटत असेल तर आपण म्हणू, आता वेदांत अध्ययनामध्ये ते उदाहरण देतात, मडकं कशाचं बनलंय? मडकं म्हणजे काय, मातीचं बनलंय. मग ते माती हे त्या मडक्याचं उपादान कारण आहे. म्हणजे काय, ते उपादान कारण जर कार्यातनं काढून घेतलं तर कार्य शिल्लकच उरत नाही, असा सिद्धांत आहे. मग म्हणे त्या मडक्यातनं जर माती बाजूला केली तर मडकं उरेल का? हे शक्यच नाही. तर म्हणून मी तत्वतः काय आहे? मी ब्रह्मच आहे. माझी खरी ओळख ब्रह्म आहे. मग ह्याचा विचार करताना संत सांगतात जागृत आणि स्वप्न अवस्था, आत्मानात्म विवेक, तसाच अवस्थात्रय विवेक एक असतो की मी झोपतो, जागा होतो, हे कोण होतो मी? मग आता तुम्हाला अनेकांना परिचित असेल, राजा जनकाने या स्वप्नावर विचार केला आणि ते तो याज्ञवल्क्याने विचारायला गेला की हा कोण जागा होतो, मग खरी माझी आयडेंटिटी कुठली? जो जागा आहे तो, का स्वप्नामध्ये जो आहे तो, का गाढ झोपी गेलेला आहे तो, किंवा या तिन्ही अवस्था ज्याला ज्ञात आहेत, ती चौथी अवस्था. किंवा आत्ता सुद्धा आपण बघितलं या जॉन विल्यम्स ड्यूनची स्वप्नवर्णन, त्यांनी कसं म्हटलं की माझ्या माध्यमातनं ही फ्रॅगमेंट्स ऑफ फ्युचर मला आज कळत आहे. तर एक अवस्थात्रय विवेक पण एक असतो. तर या अवस्थात्रया आपण विचार केल्याने संत सांगतात, अरे हे वेदांताचा विचार एकदम, त्याला काही पैसे लागत नाहीत बघा. स्वप्न पण आपण आपण म्हणतो का मला आज हे स्वप्न पडलं पाहिजे? फुकट स्वप्न पडतात आपल्याला, आपल्याला काही करायला लागत नाही. त्याच्यावर फक्त आपण विचार करायला संत सांगत आहेत. तर ह्या प्रश्न असा आहे, या व्यक्त जाणीवेचे, ब्रह्माचे अस्तित्व मान्य करण्याचा अट्टाहास का? आम्हाला नाही समजलं तर नाही चालणार का? आम्ही भगवंताची प्रार्थना करतो, काय आम्हाला आमच्या गुरुनी सांगितलंय एक माळ जप करा, ते केली, मग आता ते उगीच आमच्या बुद्धीला ते त्रास कशाला, उगाच डोक्याला ताप, हे ब्रह्माला माना, अमुक माना, तमुक माना. तर असं आहे, समर्थांना आपल्याला पूर्ण समाधान द्यायचं, पूर्ण समाधान, ते कशावरही अवलंबून नाही. एक संत सांगत की बघा तुम्ही विचार करा, माझं जे आत्ता जे वाटणारं समाधान आहे ना, ते कशाच्या तरी मुळे आहे. मला काय पैसे पुष्कळ मिळाले म्हणा, मान सन्मान मिळाला, प्रकृती चांगली आहे, पण ही कारणं अमान्य करत नाही मी, ती चांगली आहेत. पण ती सगळी कारणं भगवंतानी मला माझी साधना चांगली व्हावी म्हणून दिली आहे, असं जर वाटत असेल तर ती सहकारी कारणं सगळी छान आहे. मग आता तिथनं आपण पुढे गेलं पाहिजे, तिथे थांबता नाही काम. तर आता बघा, हे जाण पण, ज्याला आपण जाणीव जाणीव म्हटलं ना, ते जाण पण निरूपणामध्ये या चौथ्या समासामध्ये समर्थ काय म्हणतात बघूया. ह्याच दशकातली आपण सगळ्यात शेवटची ओवी आपण आज पुन्हा पाहणार आहोत. ते समर्थ काय म्हणतात ते पाहू. जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनन्य लक्षण म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे हे नाही की मला माझ्या कुटुंबातले सगळेजण माझं ऐकतायत, मला पुष्कळ मान सन्मान मिळतोय, याचा काही संबंधच नाही. ते समर्थ मुक्तीला अनन्य व्हावं म्हणजे सांगतायत. तर म्हणतात बघा, समर्थ काय सांगतात, जितके जाणून सांडिले, जेवढं मला समजतंय तितके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. बघा आपण आत्ता काय म्हटलं, आधी तीन गोष्टी बघितल्या की माझं शरीर स्वास्थ्य उत्तम आहे, मला पुष्कळ पैसा आहे माझ्यासाठी, माझ्याकडे मला खूप मान सन्मान आहे, काही मनस्ताप नाही. ठीक आहे, पण हे जे दृश्य आहे ते दृश्य मी म्हटलं की मी भगवंताच्या सेवेसाठी, म्हणजेच एक संत सांगत की आता तुम्हाला काही समर्थ आहे, समर्थांच्या सेवेला, भगवंताच्या सेवेमध्ये लीन व्हायला काही अडचण नाही. मानसपूजा करत असताना यांनी माझा अपमान केला, किंवा मला पैसे पुरणार आहेत का नाही, किंवा माझं शरीर व्यवस्थित राहील का नाही, ही चिंता मला नाही.
पण ते ध्येय नाही मानायचं, हे दृश्य मानलं, मग ते ओलांडून पुढे जायचं. हे सगळं देवाने मला का दिलंय? तर माझा जप नीट होण्यासाठी मला देवाने दिलेलं आहे. मग असं जाणलं, हे माझं मीपण, ह्याच्यामध्ये माझा असलेला मीपणा मी काढून घेतला, की समर्थ सांगतात, जितुके जाणून सांडिले, म्हणजे मी पण सोडलं. तितुके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले, मूळ मीपणाचे. आणि हा सिद्धांत सांगतायत बघा. हा सिद्धांत आहे म्हणून आपण हे ब्रह्माचे अस्तित्व मान्य करण्याचा अट्टाहास आपण करतोय. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. हा. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. मी इतकं करतो तरी देवानी मला असं का केलं? हा जर प्रश्न आपल्याला पुन्हा, तुम्हाला मी एक खरं उदाहरण सांगतो. तर असं आहे, संत संगतीमध्ये खूप शिकायला मिळतं. तर मी खूप वर्षापूर्वी अ, माझ्या वडिलांना घेऊन स्वामीजींबरोबर एक कर्नाटकातल्या एका आश्रमामध्ये गुरुजींचा सत्संग होता. तिथं मी गेलो होतो. 10 दिवस तिथे गुरुजींबरोबर राहिलो. तर तिथे त्या प्रत्येक आश्रमाची, आता मी नाव वगैरे नाही सांगत, पण प्रत्येक आश्रमाची काय ते एक गव्हर्निंग बॉडी असते. मग ते त्यांची बैठक होते त्यांच्याबरोबर. मग असं ते चालू होतं, सगळं छान आहे. पण आपण काय म्हणतो, आपण जे, मी हे काय म्हणतोय, तुमच्यापैकी अनेक जण अनेक आश्रमांमध्ये सेवा करतात, मी करतो, तर माझी दृष्टी तशी व्हावी म्हणून तुमच्याबरोबर हे शेअर करतोय. तर तिथले जे अधिकारी होते, ट्रस्टी होते, त्यांनी ती ट्रस्टी मीटिंग संपल्यावर स्वामीजींना काय म्हणलं, झालं बरीच गरमागरम चर्चा. ते ठीक आहे, जे होते विचार विनिमय झाला त्यांच्या कमिटीच्या मीटिंगमध्ये. नंतर थांबून ते काय म्हणले, स्वामीजी बघितलात ना कसे बोलतात, मी एवढे वर्ष मिशनची सेवा करतो आणि बघा माझी काय अवस्था आहे, मला काय म्हणजे काय, आणि मला काय मिळतंय बघताय ना तुम्ही. बघा गुरु हे आपले, आपण म्हणजे मी माझ्यापुरतं बोलतो, मी मूर्ख असेन पण माझं मूर्खपणा गुरु बरोबर व्यक्त करावा मोकळेपणे, की मग गुरु ठीक करतात आपल्याला. तर गुरुजी म्हणले, हे तुम्ही मला प्रश्न विचारताय का का म्हणले जस्ट व्हेंटिंग करताय? नाही नाही म्हणे, तुम्हाला मी प्रश्न विचारतोय. तर म्हणले, तुम्हाला खरं उत्तर पाहिजे का मी तुम्हाला सांत्वन करणं अपेक्षित आहे? ते म्हणले, नाही नाही, सांत्वन नको, तुम्ही खरं सांगा की मी, माझी काय चुकतं माझं. तर गुरुजी म्हणले, तुम्ही म्हणे चुकीचा प्रश्न विचारला, तुम्ही चुकीच्या दृष्टीने विचार करता. म्हणलं, असं कसं? चुकीच्या दृष्टीने कसं विचार करतोय? ते म्हणले, तुम्ही काय म्हणला, मी इतके वर्ष इथे मी सेवा करत आहे या इथल्या सेंटरची, मग पुढे काय म्हणला त्याच्याऐवजी म्हणे असा प्रश्न विचारला. मी म्हणे तुम्हाला असं विचारतो, मग असं विचारायला पाहिजे की ह्या सेंटरला काय मिळालं, हे विचारायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर काही मिळवावं असा जर तुमचा दृष्टिकोन होता, मग म्हणे तुम्ही तुमच्यासाठी काम करायला पाहिजे होतं. पण तुम्हाला कोणी सांगितलं मिशनसाठी काम करा? अरे बापरे, हे सगळ्यांना देखत नाही बोलले बरं, ते खाजगीत बोलले. त्यांनी अगदी सांगितलं की सांगा. मग असं आहे, असे सत्संगामध्ये असे डोक्यावर प्रहार होत असतात. ते आता रामायणामध्ये त्या सुंदरकांडामध्ये ती लंकिनी असते, ती हनुमानजींना अडवते. मग त्या हनुमानजी तिला एक मुष्टिका प्रहार आहे त्याच्या डोक्यावरती, ती तळमळून पडते खाली. आणि तिला आठवतं सगळं, आणि ती हनुमानजींना म्हणते, थँक्यू थँक्यू, तुमच्या सत्संगामुळे माझी बुद्धी भानावर आली. ते एकजण म्हणले, त्यांनी का हनुमानजीने तिला एक बुद्धा मारला ती बेशुद्ध पडली, ह्याला सत्संग म्हणतात का? तर नाही नाही, हे असे असे डोक्यावर तडाखे बसत असतात की मी कशासाठी काय करतोय, त्याचं गणित माझ्या मनात पक्क असलं पाहिजे.
की मी माझ्यातला मीपणा कमी करण्यासाठी, ममत्व कमी करण्यासाठी, चित्तशुद्धी करण्यासाठी हे करत आहे. मग म्हणले, म्हणून समर्थ म्हणतात, न जाणता कोटी भरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. म्हणजे बघा त्यांना कसं इतकी किती, आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतो, ते अजूनही मिशनचे तितक्याच जोमाने काम करतात. ते असं नाही म्हणले की हा काय माझ्या सेवेचं कोणाला कौतुक नाही, असं नाही म्हणले. त्यांना ते पटलं. आणि अजून मोठ्या तन मन धन त्यांनी सेवेला वाहिलेलं आहे. तर पण आपल्याला तो अँकर आपला मात्र नीट जुळला पाहिजे. मग कशासाठी आपण काय करतो. चला, आता ह्याच्या ठीक आहे, एवढं पुरे. आता साधनेचा क्रमविकास सगुण ते निर्गुण या पुढच्या ओव्या आपण बघूया. चला. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण. म्हणजे बघा, निर्गुणाकडे जायची वाट सगुणातनच आहे. म्हणजे माझं कर्तव्य संसारातलं पूर्ण केलं पाहिजे सगळं. आज ते गोरा कुंभारांचा अभंगात कसं म्हणलंय, मी सगुण आहे, तो आहे, देह प्रारब्धाने मिळालेला आहे, त्याला त्याची अवहेलना करायची नाही. फक्त आपल्याला चैतन्यापर्यंत जायचं आहे. सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुणे निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. आज विज्ञान शब्दाचा अर्थ समर्थ आपल्याला समजावून सांगणार आहेत. निर्गुणाचे ज्ञान, विज्ञान म्हणजे होत असे म्हणजे काय. तर चला, आता आपण पुन्हा 9व्या दशकात गणरूप स्थितीमध्ये जाऊ. विज्ञान म्हणजे काय, ते विज्ञानाचा सिद्धांत आपण बघूया. फारच सुंदर आहे. त्या आपल्या मनामध्ये ह्या वृत्ती उठत असतात की नाही, तर त्या त्या सेंटरमधल्या ते जे चीफ होते त्यांच्या मनात त्यांना वृत्तीनं त्रास झाला की नाही, की मला सुख नाही, माझं ॲप्रिशिएशन नाही, मी इतकं काम करतो की आणि त्यासाठी काय ही जाणीव आश्रमातच होते असं नाही, घरी सुद्धा आपली तीच अडचण आहे बघा. मी घरी इतकं काम करतो, कोणी काही समजूनच घेत नाही. सगळेजण, सगळ्यांची आपली हेच अडचण आहे की मी घरी किती काम करतो, काय घरच्यांना अप्रिशिएशन नाही. माझ्यासारखे तर कामच करत नाही, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. पण या सगळ्या वृत्ती वृत्ती आपल्याला त्रास देतात की नाही. हा, तर म्हणले, समर्थ म्हणतात बघा, ते वृत्ती रूप जरी पाहिले. म्हणले वृत्ती येतात जातात. त्याचा एक आज आपण दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांचा पाहणार आहोत. पण म्हणजे वृत्ती ज्याच्यावर उठतात, ज्या आधारावर उठतात तिथे पहा. तरी मग काहीच नाही राहिले, प्रकृती निरासे अवघेची गेले. विकारवंत, ही वृत्ती उठणं हा विकार आहे. वृत्ती शांत, कारण एक जण काय म्हणले, एक संत म्हणजे वृत्ती म्हणजे तुझा जर राग स्वाभाविक असता, तुझा जो स्वभावच असता की ज्याच्याशिवाय तू राहूच शकत नाही, म्हणजे तू नेहमीच रागावलेला असतास. पण तू आणि म्हणे तुला रागावलेला असण्यामध्ये तुला त्रास झाला नसता, कारण का तो जो स्वभाव आहे. म्हणजे असं नाही आहे, राग तुझा येतो न जातो, याचा अर्थ ही विकारी वृत्ती आहे, ते विकारवंत आहे. मग काय म्हणले, हा विकार गेला, उरले ते निखळ निर्गुण. मग काय काय उरतं, काय काहीच उरत नाही असं नाही. विवंचिता तेची आपण, ऐसी हे परमार्थाची खूण अगाध आहे. बघा, बाकीच्या सगळ्या धर्मनिरूपणाच्या बाकीच्या मंदिरांमध्ये हे असं कोणी सांगणार नाही तुम्हाला की परमार्थाची अगाध खूण समजावून सांगणारा समर्थांसारखा विरळाच मनुष्य आहे. तर आता आपण याच्यामध्ये पुढे पुढे चल. मी या कल्पना कल्पना थांबल्या पाहिजेत, कारण सध्या माझ्या सगळ्या कल्पना स्वार्थाने लिडबिडलेल्या आहे. आता स्वार्थ गेला पाहिजे. कल्पनातीत जे निर्मळ, तेथे नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. जे येतं जातं ते कधी टिकणार नाही, शाश्वत नाही, ते असं वृत्त आहे. समर्थ पुढे म्हणतात, जे होते आणि सवेची जाते, ते ते प्रत्ययास येते, जेथे होणे जाणे नाही ते
विवेके ओळखावे. या सगळ्या ओव्या ना, सगळ्या मेडिटेटिव्ह ओव्या आहेत या. माझ्या आपलं असं मनात आलं तर या ओव्या आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड कराव्या. आपल्या फोनवर हल्ली रेकॉर्डिंगची सोय आहे, आणि ऐकाव्या मंद दिव्या करून. या पुन्हा ऐकाव्या. जे होते आणि सभेची जाते, ते ते प्रत्ययास येते. जेथे होणे जाणे नाही, ते विवेके ओळखावे. आता बघा, आता समर्थ आपल्याला 3 स्टेप्स सांगणार आहे. या होणे जाणेपर्यंत जायच्या. कारण आपल्याला देह नष्ट करायचा नाहीये, वृत्ती नष्ट नाही करायच्या, त्या शुद्ध करायच्या आहेत. आपला जीवनातला व्यवहार जसा आहे तसाच चालू द्या. फक्त या 3 मार्गाने जायचंय. एक ज्ञान, एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान. हे त्रिपुटी होये क्षीण, तेची विज्ञान. ही पुढची उभी बघतो, थॉट पुरा करतो, मग आपण पुन्हा पाठीमागे येऊ. वेदांत सिद्धांत धादांत, याची पहावी प्रचित. निर्विकार सदोदित, जेथे तेथे. दादांत म्हणजे आपण आता बोली भाषेत म्हणतो बघा, की अरे इतकं समोर दिसतंय, धडधडीत दिसतंय, आपण म्हणतो ना, धडधडीत दिसतंय. तर काय, तसं हे वेदांतामध्ये जो सिद्धांत आहे तो समर्थ म्हणतात धडधडीत दिसतोय. त्याची तुम्ही प्रचिती पहा. आणि ती काय धडधडीत दिसते? निर्विकार सदोदित, जेथे तेथे सगळं बसलेलं आहे. पण हे कसं ओळखायचं? तर हे 3 स्टेप्स सांगितले. त्या 3 स्टेप्स आपण समजून घेऊ. मग ह्याचा विश्लेषण याच्या पुढच्या समासात आणखीन डिटेलमध्ये येणार आहे. पण आत्ता आपण बघूया इथं 3 स्टेप काय आहेत. 3 स्टेप आणि मग चौथी कल्बिनेशन. एक आहे, आपण आधी उलट सुरू करू, विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान, अज्ञान आणि ज्ञान. ठीक आहे. आता समजा विपरीत ज्ञान कसं, एक या उदाहरण संत विद्वान असतात ते सिद्धांत सांगतात, पण संत हे अगदी सोपं करून सांगतात. त्या संत संगतीमध्ये एकदा संतांना एक जण काय सांगत होता, ते संतांनी त्याला काय विचारलं, काय रे आज तुझं निरूपणात लक्ष नव्हतं का? काय झालं? तर तो हसला. तो म्हणे लक्ष नव्हतं, तुम्ही बरोबर ओळखलं. काय व्हायचं, या पवईला आम्ही शिकायला होतो ना, तिथे दर रविवारी 11 ते 12 एक वेगळ्या विषयावर प्रवचन असायचं, आणि ते शहरातनं लोकांना ते यायला परवानगी होती त्या प्रवचनाला. मग तिथे हेच विषय फक्त सोप्या भाषेत, आणखीन संस्कृत वगैरे टीका न वापरता सोप्या भाषेत सांगायचे. तर हा येऊन बसला होता. तर तिथे कुठेतरी मुलून बिलून कुठल्या ब्रँडचा तो असेल माहिती नाही मला. मग हसला. तर म्हणला, हो स्वामीजी, हो माझं नव्हतं लक्ष. म्हणे काय झालं? पण म्हणे हसलास का? तर म्हणे असं झालं मी म्हणे तुमचं नजर तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी चांगली जागा बघून बसलो तिथे. काय व्हायचं, गर्दी व्हायची. म्हणे मी बसलं, आणि एक जण तिथली पाठीमागची खुर्ची घेऊन माझ्या बरोबर खुर्ची ठेवून तर तिथे तिथे माझ्या समोर येऊन बसला, आणि मला तुमचा व्ह्यू अडथळा आला. मला म्हणे मी चांगली म्हणे पंख्याखालची जागा बघून बसलो होतो, तर मात्र मला सरकायला लागलं, कुठे दुसरीकडे बसायला लागलं. आणि म्हणे ते शर्टावरनं मला असं वाटलं, माझं म्हणे गेल्या रविवारी कोणाशी भांडण झालं होतं, तोच आहे हा. आणि मग म्हणे मनामध्ये सारखं त्याचा विषयी वाईट विचार येत येत गेलं. मग म्हणे नाही, म्हणे ते उठल्यावर कळलं की तो 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 मनुष्य नव्हता, तो दुसराच कोणी होता. म्हणजे म्हणे आधी म्हणले बघा, ते संतांनी खूप छान सांगितलं. ते म्हणले मला उकडाला नको, अमकं नको, तमकं नको, म्हणे सगळी तुझी देहाची सुविधा बघून तू बसलास, ही म्हणे तुझी उपाधी झाली. मग आता म्हणजे म्हणे आता ती ठीक आहे, पण आता म्हणे ते उपाधी सोडायला सुटली तर सुटायला पाहिजे. आणि मग म्हणे तू आधी ते विपरीत ज्ञान करून घेतलंस, की समोर बसलेला मनुष्य माझा शत्रू आहे, ज्याच्याशी काल माझा वादविवाद झाला होता, हे विपरीत ज्ञान आहे. मग जो कोण मनुष्य होता
तो तुझ्या ओळखीचा होता का? नाही. ते अज्ञान झालं. आणि मग त्याच्याबद्दल ओळख करून घेतलीस, त्याचं नाव कळलं, मग ते व्यवहार ज्ञान झालं. पण त्यांनी तुला म्हणे सांगितलं असेल काही, मी शिक्षक आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण ती काही तुझी खरी आयडेंटिटी नाही. मग हे ज्ञान सुद्धा विरायला पाहिजे. ही त्रिपुटी होय क्षीण, मग म्हणे ते विज्ञान झालं. आहा, इतक्या सोप्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर समजावून सांगितलं की आधी विपरीत ज्ञान, माझी या परमार्थाविषयी जे जी काही माझे विपरीत ज्ञान आहे ते जायला पाहिजे. मग मला काय जाणीव होईल? मला कळत नाही. हे अज्ञान माझ्या समोर येईल. आणि मग ते ज्ञान येईल. आणि मग ते ज्ञान सुद्धा ओलांडून, म्हणजे ते ज्ञान माझ्या व्यवहारात उतरून ते माझ्याशी वेगळेपणे न राहता एकत्र झालं की ते विज्ञान होईल. म्हणजे एक असतं बघा, एक असतं, एक आपण म्हणतो सायन्स, आणि दुसरं असतं टेक्नॉलॉजी. तशी टेक्नॉलॉजी म्हणजे जीवनात उतरेल. मग त्यासाठी आपण त्याचं त्याचं काय आपण दररोज हे करतो का? अ, सारखा पाढा वाचतो का? नाही, आपल्याला समजलं. ठीक आहे, आता पुढच्या ओव्या बघू. आपण पुन्हा थोडा विचार करणार आहोत. ते ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोन अनन्य रहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव. याचे नाव म्हणजे हेच, हे ज्ञानदृष्टीनं पाहणं. विपरीत ज्ञान जाऊन, अज्ञान जाऊन, ज्ञानाला सुद्धा महत्व नाही द्यायचं, ते ज्ञान सुद्धा जाऊन विज्ञान बनलं पाहिजे. हे अशी ज्ञानदृष्टीनं पाहिलं की हे अनन्य होणे, आत्मनिवेदन, ह्यालाच त्यांनी आत्मनिवेदन असं म्हटलं. ठीक आहे. आता बघा, एक प्रश्न आहे. त्या आत्मनिवेदनाच्या ना 3 पायऱ्या आहेत. आत्मनिवेदनाच्या. तर इथे अनन्य होणे, आत्मनिवेदन या समर्थांनी शब्द वापरले. तर हे माझ्या मते हे आधीच्या सगळ्या वेदांत दर्शन ज्ञानाचा हा समास म्हणजे अगदी सार आहे. म्हणून मी मागे जाणार आहे थोडं. चालेल ना? या आत्मनिवेदनाच्या 3 पायऱ्या आपण बघितल्या तर, या ते त्यांनी सांगितल्या, जड, चंचळ आणि निश्चळ अशा 3 पायऱ्या सांगितल्या. आणि त्याच आपण ह्या पिंड ज्ञानामध्ये स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, ही माझी आयडेंटिटी. सध्या मी आयडेंटिटी काय धरून चाललोय? स्थूल. मग ती सूक्ष्म, ती कारणदेह, महाकारणदेह, अशी माझी आयडेंटिटी जाण्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. पण त्याच्यावर एक प्रश्न आहे. तर म्हणले, हे तुम्ही गेल्या वेळेस सांगितलं की ही स्थूलाचा विचार करताना, की म्हणले तुम्ही स्थूल सूक्ष्म पंचमहाभूत चर्चा ही केवळ शरणागती दृढ व्हावी म्हणून समर्थांना मान्य आहे असं म्हणलं. हे कसं काय? कारण आपण त्याला हे पंचमहाभूत आपण जे बघितलं, ती पंचमहाभूत आपण कशासाठी बघितली? की सगळ्या स्थूल जे आहे ते त्याच्या आधीचं कोण आहे, त्याच्यातनं आलेले आहे. की सगळ्या स्थूल आहे त्या आधीच्या चारांचं 4 गुण आहेत. सगळ्या स्थूल आहे त्याचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ अग्नी, जसं गेल्या वेळी मीनाताईंनी सांगितलं की रूप हे ह्या महाभूताला पहिल्यांदा प्राप्त झालं. पण त्याच्यामध्ये आधीचे 2 गुण आहेत की नाही अग्नितत्वामध्ये? स्पर्श आहे आणि शब्द आहे. हे 2 त्याच्यामध्ये आहेत की नाही त्याच्यामध्ये? त्यासाठी वेगळे नाही आहेत, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. असं हे आपल्याला समजण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी हा विचार सांगितला. तर बघा, मला काय सापडलं. अखंडानंद स्वामींची आठवण मला पुन्हा पुन्हा येते. त्यांनी त्यांच्या वयाच्या 14व्या 11व्या वर्षापासून ते जात असत संत संगतीमध्ये. आणि ते संत विशेषतः त्यांना त्या वयामध्ये 11 वर्षाच्या मुलाशी ज्ञानाच्या गोष्टी करायच्या. म्हणजे त्यांना त्यांना समोर दिसत असलं पाहिजे की नाही हो, की ह्याचं सूक्ष्म शरीर कसं आहे, मन दिसत असलं पाहिजे त्यांना, ओळखत असलं पाहिजे. तर हे पंचतत्व जी आहेत, आणि त्यांनी शरणागती जायला मदत होत, समर्थांनी म्हटलं शरणागती दृढ व्हावी म्हणून समर्थांनी केलं. तर ही शरणागती अखंडानंदांना या पंचतत्वातर्फे कशी समजावून दिली त्यावेळे, तो एक उल्लेख बघायचा का? मला त्यांच्या डायरीमध्ये त्यांचं एक तो हे सापडलं मला, तो उल्लेख. तर ते आपण बघूया.
ही शरणागती दृढ व्हावी म्हणून समर्थांना मान्य आहे. त्यांनी विचारलं प्रश्न की हे म्हणजे काय. तर मी त्यांना आपलं त्यावेळेस सांगितलं की समर्थांना सायन्स समजून द्यायचं नाही आहे, पृथ्वी कशी तयार झाली आहे त्यांना फिजिक्स सांगायचं नाही आहे आपल्याला, त्याच्या पाठीमागचा वेदांताचा भाग सांगायचा आहे, आतमध्ये जाण्यासाठी सूक्ष्मात शिरण्यासाठी मदत म्हणून. चला आता आपण त्या सत्संगात जाऊ, की आपण सगळ्यांनी असा विचार करायचा की आपण अखंडानंद महाराजांबरोबर त्या फक्कड महाराजांकडे त्यांना भेटायला गेलोय आपण, त्या छोट्या मुलाबरोबर. ते अखंडानंद म्हणतात बरं का त्यांच्या भाषणामध्ये, मैं अब आपको हम एक गवारू बात सुनाते हैं. ते म्हणले काय करू, मी गावठीच आहे, हम गवार हैं, तो मग गवारू बात तो हम करेंगे ही. तो हमने एक महात्मा से कहा कि हमें आप ईश्वर की शरण में कर दीजिए. तुम्ही माझी बुद्धी भगवंताच्या चरणी लीन करून द्या. हम्म, तो म्हणले लोग उपासना के प्रसंग में समर्पण और सर्वज्ञ सर्वशक्ति ईश्वर के प्रसंग में शरणागति बोलते हैं. तो महात्मा ने कहा कि मैं तुमको समय देता हूं, मी तुला थोडा वेळ देतो. हम्म, मैं तुमको समय देता हूं. मग त्या वेळात काय करायचं. हम्म, तर म्हणले बघा समर्थ ते कसं सांगतात अखंडानंद कि जाओ सोच विचार कर आओ कि ईश्वर की शरण में पृथ्वी है कि नहीं, जल है कि नहीं, अग्नि है कि नहीं, वायु आकाश पंच मात्राएं शरण में है कि नहीं, अहंकार है कि नहीं, तत्व प्रकृति शरण में है कि नहीं. ऐसी क्या चीज है जो ईश्वर की शरण में नहीं है. बाप रे. आणि म्हणले आदि म्हणले यदि सब चीजें पहले से ही ईश्वर की शरण में है तो उन्हीं पंचभूतों से बना हुआ तुम्हारा शरीर और इसमें होने वाली समस्त चेष्टाएं ईश्वर की शरण में क्यों नहीं है. तो बोले जाओ विचार करके कल आना और हमें बताना कि ये सब कुछ ईश्वर के शरण में है कि नहीं है. आणि ह्याच्या पुढचं वाक्य आहे ना, इट वॉज अ बॉम्ब शेल टू मी. म्हणले तुम्हारी समझ में जो चीज ईश्वर की शरण में न हो हमको दिखाते जाना, हम उसे ईश्वरार्पित कराते जाएंगे. अरे बापरे. म्हणजे तो किती त्यांची भाषा बघा त्या स्वामींची. तुम्हारी समझ में जो चीज ईश्वर की शरण में न हो हमको दिखाते जाना और हम उसे ईश्वरार्पित कराते जाएंगे. बापरे. अखंडानंद म्हणतात अब महाराज दिन बीत गया, रात बीत गई, दूसरे दिन मैं उनके पास गया और बोला कि महाराज ऐसी कोई चीज नहीं मिली जो ईश्वर की शरण में न हो. महात्मा बोले कि असल में असमर्पण नाम की यह चीज ईश्वर की नहीं है, इसका भ्रम हो गया है, भ्रांति हो गई है. इसलिए समर्पण की नवीन क्रिया करने की जरूरत नहीं है. हाँ, पुढचं वाक्य बघा, जो चीज पहले से ही ईश्वर को समर्पित है उसका समर्पण तुम क्या करोगे. हाँ, जो चीज पहले से ही ईश्वर को समर्पित है उसका समर्पण तुम क्या करोगे. किती त्यांचे वाक्य कशी आहेत बघा. आणि पुढे काय म्हणले. किसी कर्मकांडी पंडित को बुलाकर हाथ में जल लेकर पुष्प लेकर अक्षत लेकर द्रव्य संकल्प करना समर्पण नहीं होता है. यहां तो मालिक वही है भाई. बघा त्यांचं किती उदात्त आणि खोल विचार आहे. आणि मग पुढचं वाक्य आपल्याला फार उपयोगी असं म्हणले. ते काय म्हणले, तुम अध्यात्म चेतना पैनी नजर से देखोगे तो तुम्हें पता चलेगा कि सब ईश्वर में है, सबका ईश्वर है, सब ईश्वर है, ईश्वर के द्वारा सब संचालित है. तो अध्यात्म चेतसा ही वॉज रेफरिंग टू
गीतेमधला तिसऱ्या अध्यायातला 30वाचा श्लोक आहे. अध्यात्मचेतसा मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा. हा आपल्याला तिसऱ्या अध्यायाचा हे सार ओवी सांगितली जाते की सगळ्या वेदांत उपासनेचा सार आहे अध्यात्मचेतसा. आणि ह्या अध्यात्मचेतसाकडे समर्थ आपल्याला आपली चेतना ह्या इथे न्यायचं साठी समर्थांचे सगळे प्रयत्न आहे. अध्यात्म चेतसा होण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तर इथे पहिलं 3 स्टेप्स आपण म्हटल्या ना, 3 पायऱ्या, त्या 3 पायऱ्या पटकन बघू, मग आपण थांबू. पहिली पायरी काय? साधी पायरी, स्थूल पायरी. काय म्हणायचं तर बघा, किती सोपं करून सांगितलंय समर्थांनी. आपलं भाग्य की नाही हो की ते अखंडानंदांसारखे आपल्याला जर स्वामी भेटले असते तर आपल्याला मला तर समजलं नसतं भाव. पण समर्थांनी आपल्याला एक स्टेप बाय स्टेप समजून दिले. आता बघा, शरणागती पहिली पायरी. पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. हा, एक मी देवाचा आहे, मला काही दुसरं करायचं जरूर नाही, हा स्थूल विचार. तुम्ही म्हणाल हे कसं, हे सुद्धा आपल्याला काही वेळेस समजायला कठीण जातं. आता बघा, तर मला मी उदाहरण सांगतो. एक आश्रम होता. ते एक स्वामी तिथे खूप श्रीमंत होते भगवंताच्या कृपेने. तर त्यांच्याकडे एक गृहिणी आल्या. आता ही जुनी आठवण आहे. त्यांचे पती वारले, त्यांना एक 4-5 वर्षाचा मुलगा, आणि त्या आश्रमात त्या आल्या. मग तिथल्या स्वामींनी त्यांना त्यांच्या आश्रमात, त्यांची खूप श्रीमंत होते, शेती होती त्यांची त्या स्वामींची. आणि गृहस्थाश्रमी स्वामी होते, त्यांना मुलं बाळं नव्हती, पण म्हणजे राहा इथे, स्वयंपाक म्हणे स्वयंपाक करायला राहिले. मग तो मुलासकट राहा म्हणे, म्हणे तुझी जबाबदारी माझी, तू फक्त म्हणे. त्यांनी त्या स्वामींनी त्या गृहिणींना अट दिली, दररोज भगवंताचं नामस्मरण करायचं, ही अट. हा, राहिले म्हणे. पण म्हणे मुलाचं काय होईल? ते स्वामी म्हणले, आजपासून हा मुलगा माझा झाला, असं त्या गृहिणींना सांगितलं. हे मी हा अवघाची देवाचा कसं ते सांगतोय. तर गोष्टीमध्ये हा मीच हरवून नाही जाता काम. मग त्याचा मुलगा मोठा झाला, 9 वर्षाचा. मग त्या बाईंना चिंता लागली की अरे, मग त्या स्वामींकडे गेल्या. म्हणल्या, स्वामीजी, तुम्ही म्हणलात मुलगा आपला झाला, माझा झाला, मुलाची मुंज नाही झाली माझ्या अजून. स्वामी म्हणले, हो खरंच की, म्हणले विसरलो. मुलं मुंज हात तिच्या म्हणे व्हायलाच पाहिजे, करून टाकू, आजच करू म्हणले. मुंज मुंज केली, थाटामाटात मुंज केली, जिलब्या केल्या, सगळं झालं. संध्याकाळ झाली, तर कोणीतरी त्यांना सांगितलं, स्वामी त्यांच्या मुलाची मुंज झाली, त्या रडतायत, दुःखी आहेत ते. अरे म्हणले, काय झालं, चुकलं का माझं काही, बोलवा त्यांना. बोलवलं त्यांना. काय झालं म्हणे बाई, मुंज झाली तुमच्या मुलाची, काही चुकलं का माझं? नाही म्हणे, मुंज तर झाली, पण म्हणे भिक्षावळीत त्याला भिक्षा, सोन्याची हसळी नाही मिळाली भिक्षेमध्ये. तर ते स्वामी म्हणले, बाई, मुलगा कोणाचा, तुमचा की माझा? मी काय, पण बाई पण हुशार बघा, त्या म्हणल्या, मुलगा तुमचा, पण म्हणे मी दिलाय. स्वामी म्हणले, हे ममत्व सुटलं पाहिजे म्हणले. हं. तर तर कसं आपण हुशार असतो बघा. ते भाई काय म्हणता, मुलगा तुमचा, पण मी दिलाय. आणि ते संतांनी सुद्धा कशी त्यांनी आठवण केली, बाई, तुम्ही म्हणलं जबाबदारी माझी, मुलगा माझा, मग मला हवं तसं म्हणजे करेन मी, तसं मी अवघाची देवाचा आहे. हे जड आहे, याच्यामध्ये डोक्याला जास्ती ताप नाही, पण हेही आत्मनिवेदनच आहे, त्याचाही लाभ तितकाच गंभीर आहे, व्यवस्थित आहे. जड आत्मनिवेदनाचा विचार आहे, हे स्थूल झालं. आता पुढेच, मग पुढचं काय? सूक्ष्म आत्मनिवेदन. चंचल करता तो जगदीश
प्राणी मात्र तो त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. म्हणजे माझ्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्या वृत्ती या चैतन्याने चाललेल्या आहेत. हं, हं. त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. हं. चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो आपण कोठेच नाही. हं. हे सूक्ष्म स्थूळ आणि सूक्ष्म हे आत्मनिवेदन आहे. मग आता असं आहे, आपल्याला स्थूल देह तर आपला दिसतो, सूक्ष्म देहाची आपल्याला जाणीव आहे, सूक्ष्म देहाची. पण कारण शरीर ज्यामुळे मी जन्माला आलो, ज्या सुप्त वासनांच्या पोटी हा जीव जन्माला आला, तो जीव आपल्याला दिसतो का, किंवा जीवाचे काही आपल्याला समजतं का? नाही. ते आणखीन सूक्ष्म, आणखीन अतिसूक्ष्म आत्मनिवेदन आहे. ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघू. आता मी थांबतो इथे, कारण तो आपला विषय पुरा नाही व्हायचा. पण आपला हे संपायच्या आधी एक महत्वाची मला सूचना द्यायची, की आता हा दशक तर आपला संपत आला. तर 22 मार्च शनिवार आहे, ही वेळ आपण लक्षात ठेवूया. 22 मार्चला अद्वैतानंदांनी आपल्याला वेळ दिला आहे सकाळी. तर आता 8:30 का 9:30 ते नंतर सांगणार आहे. कारण दॅट डे इज ट्रॅव्हलिंग, खूप बिझी आहेत हो स्वामीजी, खूप बिझी आहे. दॅट डे इज ट्रॅव्हलिंग, त्या दिवशी दुपारी ते नाशिकला पोचतायत. तर मग ते म्हणले आता प्रवासामध्ये पुढे मागे होईल, तर मी वेळेवर आलो तर आपण अमेरिकेतल्या सकाळच्या 8:30 वाजता घेऊ, नाही तर मग थोडा 1 तास उशिरा करू. पण त्यांनी ती वेळ आपल्याला दिली आहे. आपल्यावर उपकार आहेत त्यांचे, की त्यांच्या ह्याच्यामध्ये करून ते आपल्यासाठी येत आहेत. शंका समाधान, तर ती वेळ तुम्ही लक्षात ठेवा. आणि पण ते म्हणजे तुमच्या साधकांना सांगा, प्रश्न आधी पाठवा लिहून. त्यांनी त्यांचंही चिंतन होईल आणि आपल्या दोघांना लाभ. आता ते म्हणले बरं का, की मी अं, मनास येईल तसं बोलत नाही जाणार, पण त्यांना सगळं येतं. पण ते आपण शंका लिहिण्यासाठी ते असं म्हणले आहे. तर ठीक आहे, तर आता मी इथे थांबतो. तर हे आत्मनिवेदनाच्या पायऱ्या, आणि ते आपल्या बुद्धीत पटावं, आपल्याला मोक्षाचा अधिकार बनवण्यासाठी माझी ही बाहेरची आयडेंटिटी विसरून खोल खोल जाण्यासाठी या पायऱ्या आहेत, त्या अभ्यासायच्या. म्हणून आपण हा अभ्यास आपल्याकडनं समर्थ करवून घेत आहे. ठीक, तर आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.